टायमिंग तुम्हाला 9:10 कार्यक्रम बंद सांगितलंय. म्हणून माझी पद्धत ती आहे आणि पद्धतीप्रमाणे आपण कार्यक्रम करायचा आहे. म्हणायचं आहे का लक्षात, बक्षीस फक्त घेतो. शक्तिवाले शाहीर सचिन कदम, एक साथीने एकजुटीने घट्ट बांधुनी कंबर, नाविन्य शैली समाजसेवेत सारे आहोत खंबीर, मदतीचा हात सत्कार्यात साथ कोणी येऊ द्या किती 100, आपले गांगेश्वर मित्रमंडळ वनवाडी आहे एक नंबर. 301 रुपयांचं पारितोषिक गांगेश्वराच्या कृपाशीर्वादानं भवानी झालेली आहे. आदी मायेचा अवतार आहे. माय माऊल्यांनो, आदी मायेची बाजू मांडणार आणि माझी बाजू श्रेष्ठ करून दाखवणार. बुवांनी त्यांचा शंकर श्रेष्ठ करायचा. हेच भांडण आणि आज गो होणार आणि तुम्हाला मी घेणार. तुम्हालाच म्हणतोय. अदबीनं शब्द बघा, वाक्यरचना बघा, चुकून सुद्धा जाणार नाही. बुवा मागच्या कार्यक्रमात म्हटले मी सोलटवणार. ते म्हटले मला एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 4 वेळा म्हटले सोलटवणार. शेवटपर्यंत काही सोलटवली नाही. पण बुवा तुम्ही सोलटवणार, तुम्ही मला सोलटवणार, पण मी तुम्हाला वलटवणार. विषय ऐकून घेत जा. शाहीर मानानेच सन्मानानेच बघा पसंत शब्दात म्हणायचं काय. प्रवीण दादा कावणकर, बरीचशी मित्रांनो आहेत. मी आवर्जून नामोल्लेख टाळलेला आहे. मला माहिती आहे माझी मंडळी आहेत, निश्चितपणे राग मानणार नाहीत. मुद्दामून आजही सांगतो, या गर्दीमध्ये उपस्थित असतील बरीचशी शाहीर मंडळी आहेत. मी नाव मुद्दामून टाळलेलं आहे. जसा कार्यक्रम पुढे जाईल तसं निश्चितपणे घेतोय. प्रदीप दादा कावणकर, मोजे जैतापूर, कावणकरवाडी याच करून 500 रुपयांचं बहारदार पारितोषिक मित्रांनो आलेलं आहे. वरडणाऱ्यांनी 100 तरी द्यावं, बिनकामाचे ओरडायचं ना. ज्यांनी दिले त्यांचं घ्यायला पाहिजे. म्हणून म्हणायचं आहे काय, लाईट हा असं सांगा ना. नाही ऐका ना, तुमची ज्या काही शंका असतील, आवाज नसेल येत, असं गडबड करून बोललात ना, मग ते वेगळा विषय होतो. तर एखादं चिठ्ठी घेऊन या, येताना 100 पण आणा, बरं होईल ना. 50 जणांनी ओरडण्यापेक्षा 10 1 रुपया रडल्यावर तरी 100 होते. ओरडायची गरज नाही. मला सांगा, या ठिकाणी आयोजक आहेत तुमच्या इथं समोर, आजूबाजूला आयोजक आहेत, त्यांना सांगा. निश्चितपणे मला काळजी आहे. रसिक मायबापापर्यंत आवाज पोचला पाहिजे. त्यांची काय मागणी आहे ती सुद्धा कळली पाहिजे. त्याबद्दल धन्यवाद तुमच्या सर्वांचे. कार्यक्रम ऐकायचा ना, उडूया का दणका, द्यायचा दणका घ्या. लाईट कमी कर राजूला, त्यांना दिसत नाही म्हणजे. कमी कर, साधी प्लेन लाव, पोरं चुकणार नाही त्यांचे. ओम नमो जियाध्याय, ओम नमो जियाध्याय, वेद प्रतिपाध्याय, जय स्वसवेद्याय, देवा तुझी गणेशु सकलामती प्रकाशु, म्हणे निवृत्ती दसु अवधारी जोशी. शाहिरांना परवा एक सोपा प्रश्न विचारला, जमलं नाही. त्यांनी दासबोध आणला. त्यांनी मला सांगितलं संस्कृतची ही ओवी चिटोरीवर लिहून आणली होती, ही ओवी आहे. त्यांना हे जमलेलं नाही. त्यांना एक सोपा प्रश्न विचारलाय, गुरु थोर म्हणावा, आवर्जून सांगतोय, गुरु थोर म्हणावा की सद्गुरु थोर म्हणावा. सोपा प्रश्न आहे. शाहिरांना जमलेलं नाही,
त्यांनी माझ्याकडे राजबोध सांगतात, ही ओवी चिठ्ठीवर लिहून आणलेली वाचून वाचून दाखवतात आणि मला शेवटपर्यंत त्यांचं उत्तर तर कळलं नाही. या प्रश्नाचं माझ्या उत्तर मी आज देऊन जाणार. या प्रश्नाचं उत्तर माझ्या मी आज देऊन जाणार आहे. आणि आवर्जून सांगतो, हो आल्यावर त्यांना सांगायचं, त्यांना म्हणायचं, जे तुम्ही सुरुवातीला म्हणता गेले वर्षभर त्याच विषयावर सचिन बुवा तुम्हाला प्रश्न विचारतोय, पण तुम्हाला ते लक्षात आलं नाही. ध्यान मूलम गुरुर मूर्ती, पूजा मूलम गुरुर पदम, मंत्र मूलम गुरुर वाक्यम, मोक्ष मूलम सद्गुरु कृपा. हे वाक्य आहे त्याचं, गेल्या वर्षीपासून म्हणतात. इथंच माझं उत्तर आहे. तरी आज आल्या बुवांना आठवण करायची, त्यांना इथूनच सुरुवात करायला लावायची. बुवा सुरुवात तुमची बरोबर करणार आज मी. म्हणायचंय काय, गुरु थोर म्हणावा की सद्गुरु थोर म्हणावा, आधी नमस्कार सांगा कोणासी करावा. विषयासाठी माझा ऐकायचं म्हणून म्हणतोय शिवृडा हो, त्यांना सांगा बुवा, मला तर बाहेर घेऊन ये त्यांना. तुम्ही सांगत नाही त्यांना परिपूर्ण विषय सचिन बुवा काय बोलतोय, म्हणून ते एडार्क करतात आल्यावर इकडे. त्यांना सांगायचं सचिन बुवा काय म्हणतोय, शब्द ऐका. गुरु थोर म्हणावा की सद्गुरु थोर म्हणावा, आधी नमस्कार सांगा कोणासी करावा. सरळ मार्ग सोपा, सरळ मार्ग सोपा नेहमीच धरावा. अहो उपदेश बहुमोलाचा या जीवनी आचरावा. बुवा म्हणतात सद्गुरुच तो, सद्गुरु तो. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर देऊन जाणार आहे. बारी सांगता का होईना देऊन जाणार आहे. कारण आणि बुवांना पण बोलायला सांगा, परत एकदा बोलायला सांगा. 3 वेळा म्हणतात गुरु थोर, ध्यान मूलम गुरुर मूर्ती आहे ना, पूजा मूलम गुरुर पदम, मंत्र मूलम गुरुर वाक्यम, मोक्ष मूलम सद्गुरु कृपा म्हणतात. आणि मला उत्तर सांगतात सद्गुरु थोर. उत्तर देऊन जाणार. स्तवन ऐका, मला माहिती आहे ही बुवांचीच चांडाल चौकटी आहे. आपल्याला त्यांची देण्याघेणा नाही, बाकीची इकडे येडी म्हणून आलेली नाही, काळजी नाही करायची. स्तवन गायची आहे, म्हणायचंय काय, लक्ष असू. याच विषयाला अनुसरून पुढे स्तवन, म्हणून विषय इतका लांबवला. बारी माझी वेळेतच काढणार, काळजी करायची नाही. आयोजकांना विनंती आहे, हे शांतपणा करतात ना त्यांना थोडंसं थांबवा, विनंती आहे. माझे गांडेश्वर मित्रमंडळ, माझी विनंती आहे, आवर्जून शांतपणे कार्यक्रम बघा, मजा करणार तुमची निश्चितपणे, काळजी नसावी. पण डोंट डिस्टर्ब मी, डोंट डिस्टर्ब मी. आहे नश्वर जग हे नश्वर, एक ईश्वर आहे नश्वर, बिन भाड्याचे घर हे आहे नश्वर, बिन भाड्याचे घर हे शेवटी खाली करावेच लागे. भाड्याचे घरे
वर्षभर माणूस या बिन भाड्याच्या घरामध्ये राहतो. याचं भाडं आपण कधीच ईश्वराला किंवा आपल्या कुडीला देत नाही. आत्मा मुक्त झाल्याच्या नंतर ही कुडी मातीमोल होते म्हणायचं आहे काय. गुरु थोर सद्गुरु थोर का वा तवर आणले आहे का. आहे नश्वर बिन भाड्याचे घर हे शेवटी खाली करावेच लागे. आहे नश्वर बिन भाड्याचे घर हे अंत खाली करावेच लागे. न्यायाला येईल देवा खाली करावेच लागे. आहे नश्वर बिन भाड्याचे घर हे अंती खाली करावेच लागे. आगे नश्वर बिन भाड्याचे घर है. आगे नश्वर बिन भाड्याचे घर है अंती खाली करावेच लागे. काळ न्यायाला तो काळ न्यायाला येईल जेव्हा. काळ न्यायाला येईल जेव्हा सोबती त्याच्या जावेच लागे. काळ न्यायाला येईल जेव्हा सोबती त्याच्या जावेच लागे. न्यायाला येईल देवा त्याच्या जावेच लागे. न्यायाला येईल देवा त्याच्या जावेच लागे. तीन अंतराची कवन आहे. एवढा वेळ नाही. थोडक्यात सांगतो. गुरु का करायचा, सद्गुरु का करायचा. मरताना कोणी कामाला येत नाही. ना गुरु येणार ना सद्गुरू येणार. पण सद्गुरूची दीक्षा आणि गुरुचा उपदेश निश्चितपणे शेवटी कामाला येईल म्हणायचं आहे काय. हिंदू धर्मामध्ये कथा आहे. पाप केलेला नरक मिळतो नरक आणि पुण्यवान असेल त्याच्या नशिबी स्वर्ग मिळतो. आणि त्या स्वर्गामध्ये एक हिशोबनीस आहे. त्याचं नाव चित्रगुप्त. चित्रगुप्त त्याचं नाव म्हणायचं आहे का. मेल्यावर करील शासन करील शासन करील शासन तुला चित्रगुप्त. करील शासन तुला चित्रगुप्त. हाल तुझे पाहतील हाल तुझे पाहतील हाल तुझे पाहतील. आपले आधी मरून गेलेले आजोबा पंजोबा आपले हाल बघतील जेव्हा तुम्ही स्वर्गात जाल तेव्हा. मलाही म्हणायचं मीही जाणार. करील शासन तुला चित्रगुप्त. हाल तुझे पाहतील हाल तुझे पाहतील हाल तुझे पाहतील. आप्तजन आपल्या आधी आपल्या गेले. स्वर्ग असू द्या ना असू द्या त्याच्या नशिबी येतो. ते आपल्या आधी गेले आणि म्हणून सोडवाया न येईल कोणी. सोडवाया न येईल कोणी. तो जेईल ते खावेच लागे. काळ न्यायाला येईल जेव्हा सोबती त्याच्या जावेच लागे. न्यायाला येईल देवा सोबती त्याच्या जावेच लागे. न्यायाला येईल देवा सोबती त्याच्या जावेच लागे. देह सोडून तू जाशील स्वर्गी. हा देह सोडून तू जाशील स्वर्गी. जर का
झिजला असेल सण मार्गी स्वर्ग तेव्हाच मिळेल देह सोडून तुझा शील स्वर्गी जर का झिजला असेल सण मार्गी पाप पुण्य किती केले आजवर पाप पुण्य किती केले आजवर तो हिशोब त्याला द्यावाच लागेल काळ न्यायाला येईल जेव्हा सोबत त्याच्या जावेच लागेल आगे नश्वर बिन भाड्याचे घर है आगे नश्वर बिन भाड्याचे घर है अंती खाली करावीच लागेल काळ न्यायाला येईल जेव्हा सोबत जावेच लागेल काळ न्यायाला येईल जेव्हा आहे नश्वर बिन भाड्याचे घर हे शेवटी खाली करावीच लागेल काळ न्यायाला येईल जेव्हा सोबती त्याच्या जावेच लागेल श्री गजानन गावदेवी गोल शक्ती अखंड सदा लाल घराण्याचा गुरुवर्य गुणाची रामाची विष्णू परशुराम श्री हनुमान नासवंड चिचघर मेकरवाडीचा छत्रपती शिवाजी बजरंग गणपती बाप्पा मोरया. माझ्या पप्पाला गणपती पप्पाला गणपती आणला माझ्या हो जोरात आणला माझ्या पप्पानं गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती लास्ट टुकू बुकू बघतोय पप्पाने गणपती आणला पप्पाने दुसरा काही नाही घ्या नवीन घ्या घालून नजरे खालून म्हणायचं काय विषय घ्या घालून नजरे खालून नवीन गड नवीन स्तवन मला काल म्हणत होते मी परवा बुवा तुम्ही जुनच गाता पण बुवा मी माझाच गातो मी लोकांचा नाही उष्टा पहिला उष्टा पाष्टा नाही माझाच गातो पण तुम्हाला नवीन घ्या नवीन म्हणायचं आहे काय बघा गौरी सुताला
त्या गौरी सुताला गणदैवताला तुझा ध्यास देवा तुझं ध्यानी म्हणी. आता शेर गायला एवढा वेळ नाही म्हणून सांगतोय, लोकांनी मला थोडा वेळ दिला. तुझा ध्यास देवा तुझं ध्यानी म्हणी, लवत नाही पाहता नाही डोळ्याची पापणी, गुणवर्णिताना कमी पडते लेखणी, कारण मंगलमूर्ती गणेशाची साऱ्या देवात देखणी. विषय का बुवा विषय? ओ रांजेवाले, विषय घ्या खेडवाल्यांचा. येड लावलं नाही तुम्हाला आज तर सचिन बुवा नाव नाही म्हणताय काय? म्हणतोय काय? गण गण गौरी सुताला गणदैवताला, गौरी सुताला गणदैवताला मी करतो ही वंदना वंदना. त्या गौरी सुताला गणदैवताला मी करतो ही वंदना वंदना. गणपती जवळ आले मग देवाने सुद्धा ब्रह्मांडामध्ये तयारी केलेली आहे की गणराया तुझे भक्तजन वाट पाहताय. मग गणाने या ठिकाणी तयारी केली आपल्याकडे येण्याची मित्रांनो. आणि ज्या वेळेस गणपतीनं घुंगरू बांधून हा खेळ खेळला त्यावेळेस संपूर्ण ब्रह्मांड निनादून गेलेला आहे. तना तना नाचलाय गणराया माझा. याच खेळामध्ये संपूर्ण 33 कोटी देवांनी पुष्पवृष्टी केलेली आहे की तुझ्या भक्तांना भेटून ये म्हणायचं आहे. काय आगमनाचे गण अनेक शाहीर निघाले. आपली संकल्पना वेगळी असते आणि नेहमी नवीन देण्याचा प्रयत्न. हो ऐका. गौरी सुताला गणदैवताला मी आज करतो ही वंदना वंदना. नाचेता जाताना या भांगना, नाचेता जाताना या भांगना, पाय घुंगुर वाजे छन छन छना. नाचेता जाताना या भांगना, पाय घुंगुर वाजे छन छन छना. गौरी सुताला गणदैवताला, गौरी सुताला गणदैवताला आज करतो ही वंदना वंदना. नाचे दादा या भांगना, दादा या भांगना, पाय घुंगुर वाजे मधुर चंचना. नाचे दादा या भांगना, पाय घुंगुर वाजे मधुर चंचना. भंगना पायी घुंगुर वाजे छन छना. भंगना पायी घुंगुर वाजे छन छना. म्हणून गणरायानं तयारी केली आपल्याकडे यायची. विषय कसा घालतोय? तुला निरोप देण्यासाठी, तुला निरोप देण्यासाठी देव जमले 33 कोटी. देव जमले 33 कोटी. येऊन भक्तांच्या भेटी गाठी, येऊन भक्तांच्या भेटी गाठी. यावे माघारी परतून पाठी, यावे मागून परतून पाठी, यावे माघारी परतून पाठी. सगळेजण गणरायाच्या स्वागताला निरोप द्यायला त्याला जमा झाले. सभांगण सजलेला आहे, ब्रह्मांड सजलेला आहे. गणरायाला म्हणताय तुझ्या लाडक्या भक्तांना भेट देऊन 1.5 दिवसाने, 5 दिवसाने, 11 दिवसाने, कुणाचे 21 दिवसांचे असतात, पण तुला परत यायचं आहे म्हणून म्हणतोय. तुला निरोप देण्यासाठी देव जमले 33 कोटी. देव जमले 33 कोटी. देव जमले 33 कोटी. घेऊन भक्तांच्या भेटी गाठी, घेऊन भक्तांच्या भेटी गाठी. यावे माघारी परतून पाठी, यावे माघारी परतून पाठी, यावे माघारी परतून पाठी. विनंती करती मंगलमूर्ती, विनंती करती मंगलमूर्ती. अव तोडून या बंधना वंदना. नाचे दादा
नाचे दांडना या नभांगना पाय घुंगुर वाजे मधुर चंचला येई दांडना नभांगना पाय घुंगुर वाजे छन चंचला नाचे दांडना या नभांगना पाय घुंगुर वाजे छन चंचला नाचे दांडना या नभांगना पाय घुंगुर वाजे छन चंचला देवा तुझ्याच अग्नेवीन हाले ना सृष्टीचं बाण म्हणूनच त्या आदिमायेन तुला दिला अग्रपूजेचा मान विघ्न विनायक तू गणनायक घ्या जाणून या स्पंदना स्पंदना नाचे दांडना गणपती नभांगणात नाचलेला आहे. इकडं हे लोक सगळे म्हणतात की गणरायानं फेर धरला धरला जरूर धरला रंगमंचावर तो ब्रह्मांडामध्ये धरलेला आहे. मग नाचे दांडना त्या नभांगना पाय घुंगुर वाजे मधुर चंचना राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 या तुमचा एक इकडे क्रिकेट क्लब एसपी आष्टी क्रिकेट क्लब परवा बुवा आष्टी बनत होते आणि बक्षिसाला आष्टीवाल्यांकडून यांची सोडणार आहे मी घेणार आहे ना घेणार प्रमोद पांगले आष्टी दादा आष्टीवाले कुठे गेलं हा बक्षीस 200 रुपयांचं आलंय श्री प्रमोद पांगले खेड मिळवणे शाहीर अमोल देत बरीचशी मंडळी मित्रांनो आहे शाहिरीबाना अख्खा ग्रुप आलेला आहे बरीचशी मंडळी मला येऊन भेटली या ठिकाणी मंगेश दादा आमचे आंबेवाले KSPST क्रिकेट क्लब आष्टी गुरवड आष्टी पूर्ण आष्टी गाव यांच्या वतीने पुन्हा एकदा 100 रुपयांचं आवर्जून घेणार फक्त तुम्ही वेळ देणार तर घेणार तुम्ही जर माझी 5 मिनिटं घेतली तर तुमचीच मजा जाणार बघा नवरी मरो नवरा मरो दक्षिणा आम्हाला तेवढीच आहे म्हणून ते तुम्ही ठरवा आता काय करायचं म्हणून मघापासून विनंती घेतो बक्षीस प्रमोद पांगले खेळ मिळवणे शाहीर अमोल देव यांच्या माध्यमातून 200 रुपये मिळाले जास्त पाणी पिऊ नका बुवाला पाणी पाजायचं आहे पियाचा नाही ऐकत राहा बघा गवळण बुवाने बरोबर मस्त गवळण दिली आणि बुवा चिडले बाय 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 सगळा राग माझ्या गळ्यातला काढली बुवा गवळण मस्त होती माझी पण बुवाना कळली नाही मॅच होती ऑस्ट्रेलियाला आणि कॅमेरा लावलेली श्रीलंकेत असं रमत नाही बुवाना गवळण लावलेली मस्त चांगली गवळण चांगला विषय म्हटलं कंसाला म्हणतात कंस साला कुणाचा वसुदेवाचा साला मेवणा त्यांचा वसुदेवाचा साला काय करेल हा लांबोरे दाढीवाला आता ह्यांचं नाव लांबोरे चिडलं बुवा एवढं आता मी गवळण गायली त्यांनी म्हणायला पाहिजे होतं कंसा असा म्हणतोय कारण माझी बाजू मी सांगितलं गवळणी म्हणतायत कंसाला मग त्याने असं सांगायला पाहिजे होतं त्याने असं म्हणायला पाहिजे होतं की यशोदे अरे अरे गवळणी नो या यशोदेनी देवकीची या यशोदा या वसुदेवानी देवकीची मी 7 मुलं मारली असा त्यांनी विषय द्यायला पाहिजे होता
तर ते मला उत्तर काय देतात, मी विषय गायला गोकुळातला, हे मला उत्तर देतात यमुने तीरावर. कसा जमल बुवा एमपीएससी चपराशी, कसं जमेल हे? ते उत्तर काहीतरी म्हणून म्हणतो. परवाची गवळण मस्त बुवाला लागले, आज नवीन वा या घालून नजरे घालून, म्हणजे गवळण माझी, शब्द माझी, घ्या घालून नजरे घालून. मराठी भाषा वळवावी तशी वळते, पळवावी तशी पळते. ज्ञानेश्वरांनी माऊलींची भाषा आहे, माझी नाही. काय सांगू माझ्या मराठीची कौतुके, अमृतातही पैसा जिंकी. आज घेणार तुम्हाला देणार, ऐका. बिन 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 शेरो शायरीचे तुम्हाला देणार, ऐका, बघत राहा. वाणी उत्तर दिलं काय म्हणतात ते, सद्गुरु तो, ऐका ना. हा नाही ते म्हणून मी मी आपलं देऊनच टाकतो. कारण बघा, लोकांना काहीतरी मिळालं पाहिजे, ही माझी विनंती आहे. लोकांना काहीतरी मिळालं पाहिजे. निश्चितपणे बाकीचे काही गोष्टी प्रश्न असतील ते 20-20 वर्ष चालू द्या, पण एवढी लोक 30-30, 100-100, 150-150, 200-200 रुपये या ठिकाणी तिकीट काढून येतात, त्यांना काहीतरी मिळालं पाहिजे. आणि म्हणून मी हे नवीन फॅड आणलं शक्तितुर्यामध्ये. मी बुवांना 2-4 प्रश्न अधिकच विचारतो, अधिकच देतो विचार. आपला कार्यक्रमच तसा आहे, म्हणून सांगतो. विचार करा, समोरच्याची बुद्धिमत्तेची टेस्ट आपण घेत असतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये. म्हणून बुवाला विचारलं होतं, गुरु थोर की सद्गुरु थोर. बुवानं काय जमलेलं नाही. बुवा म्हणतात एवढा नाचबोध आणले नाही, सगळ्या वव्या पाठबीट करून चिठ्ठ्या बिठ्ठ्या लिहून काय फायदा नाही. शास्त्र असं म्हणतं काही ठिकाणी बघा, भाकरीला जसं मोडू तिकडं तो, तसं शास्त्राचं आहे. अनेक लेखक आता झाले, जसं बुवांचा सुदृढ झाला आहे तसा आता लेखकांचा झालेला आहे. प्रत्येक जण म्हणतो मीच मीच लिहिलंय तेच बरोबर, माझा आहे ना 10व्या अध्यायात, तर ते 10व्या अध्यायातच खरा. मग दुसऱ्या 11व्यात लिहू दे, 3ऱ्यात लिहू दे, 4थ्यात लिहू दे, ते खरा नाही. असं नसतं, असं चालत नाही, असं शास्त्र नाही. आणि म्हणून बुवानं उत्तर ऐका. पटलं तर म्हणजे पटलं तर कशाला मीच सांगतो, मीच तुला प्रश्न विचार. बुवानं मीच प्रश्न विचार, तर मी उत्तर सांगताय. सद्गुरू आणि गुरु यामध्ये कधीच मूल्यमापन तुलना करता येत नाही. जसा गुरु तेवढा सद्गुरु तोला मोलाचा आहे. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर होतं. आणि हे तुम्ही गाताय, हे तुम्ही वर्षाच्या 12 महिने माझ्याकडे गाताय. ध्यान मूलम गुरुर मूर्ती, पण कधी वाचून, कधी अर्थ कधी समजून घेतला नाही तुम्ही. ध्यान मूलम गुरुर मूर्ती, पूजा मूलम गुरुर पदम, मंत्र मूलम गुरुर वाक्य, आणि मोक्ष मूलम सद्गुरु कृपा, हे तुमचं वाक्य, माझं नाही. यांच्यात तुलना करता येत नाही. लहानपणीच तुम्हाला सद्गुरू मिळत नाही, लहानपणी तुम्हाला गुरुच. आई असू द्या, आपले शिक्षक असू द्या, आपल्याला जी मंडळी मोठे करते ते सर्व आपले गुरु. आणि मोक्षापर्यंत नेण्याचं काम म्हणून काही ग्रंथांमध्ये असंही सांगितलेलं आहे की काकणबळ थोडा सद्गुरू श्रेष्ठ. पण गुरु आणि सद्गुरूमध्ये भेदभाव करता येत नाही, त्यांची तुलना होऊ शकत नाही. जितकी ताकद सद्गुरूची आहे तेवढीच गुरुची आहे, हे माझं उत्तर. त्यांच्यामध्ये तुलना होऊ शकत नाही. नंबर 1. आणि म्हणून गवळण नंबर 1 प्रश्न बुवा आणखी तुम्हाला दिलाय. आता तुमचं उत्तर मी परवा दिलेलं आहे. गवळणीच्या अगोदर सांगतोय, गवळण आणा. तुम्ही सांगितलं काष्टीमध्ये आष्टीवाल्यांचं बक्षीस, बुवा भीम झालाय, भीम. याला कळत नाही नाथांची गवळण, नाथांची भारुडा आहे. विंचू चावला, तो कोणता विंचू, कामरूपी विंचू. हे तुम्हाला उत्तर दिलंय, तुम्ही मान्य नाही करत. बुवा नरकात जाल, नरकात, तुम्हाला स्वर्ग नशिबी नाही. नाथांना जर तुम्ही खोटं समजत असाल किंवा खोटं पाडत असाल, कामरूपी विंचू राधेच्या चोळीमध्ये काष्टीत नाही, बुवा तुम्हाला काष्टीत पटवणार. आज तुम्हाला काष्टी, बुवा बोलले रेकॉर्डिंग आहे, नामे बुवांना सांगितलंय किती पैसा जाऊ दे, करोड रुपये जाऊ दे, रेकॉर्डिंग करायची म्हणजे ही डिलीट मारायची नाही. हे तर बुवा खोटा बोलेल उद्या. रेकॉर्डिंग आहे. बुवा बोलले काष्टीत, तो खालचा सांगतोय बुवा काष्टीत नाही हो चोळीत. तू मला शिकवतोस म्हणतो. एवढा येडा झाला, एवढा पागल झाला. शाहीर हे तुमचे रणांगणावर मी स्वतः पाहिलेले आणि रसिकांनी पाहिलेले तुमचे आम्ही भाऊभाऊ आहे. तो तुम्हाला सांगत होता खालचा, त्याला तुम्ही येड्यात काढली. तू काय सांगतोस मला, अरे काष्टीचं आहे म्हणतो, काय बोलायचं एवढे भीम. ऐका गवळण, म्हणून नवीन तुम्हाला आता लय लांबोऱ्या नको दाढीवाला आहे ना, गवळण नवीन ऐका. 4ला लाव रे. वा चाल पण तुम्हाला ओरिजिनल देतो, माझी पण नवीन आहे, मी पण पहिल्यांदाच प्रयत्न करतोय, खालीवर होईल, चालेल. तू दे बघू दे.
साथी मेरे सुन तो जरा लेंगी हजारो जन्म. माझी पण पोरीच आहे म्हणून सांगतो बुवाना मुद्दाम देतोय. लिव लिव लिवा बुवा गवलन लिव लिव लिवा आणि पुसली नाही तर मग हसा म्हणजे उत्तर द्यायचंय तुम्हाला. परवाच तुम्ही असं नाही आईना किंती जाणारा बुवा नव्हे म्हणून म्हणतो उत्तर. राधा म्हणे माझ्या जयमौलांचा माझ्या हिंदू देवी देवतांचा माझ्या समाजाचा आदर राखून गवळण पण बुवाना टिचकी मारणारच आहे. ऐका राधा म्हणे नटखट हा राधा म्हणे नटखट हा ओलावीची वाला या घोर. बोलीला एवढा झाला काय एवढा झाला काय पुढचा धडा. राधा म्हणे नटखट हा ओलावीची वाला या घोर. पण बदनाम झालाय चोर बदनाम झालाय चोर आनंद किशोर. हो कसं वाटतंय. राधा म्हणे नटखट हा राधा म्हणे नटखट हा लावीची भाला या घोर. राधा म्हणे नटखट हा लावीची भाला या घोर. बदनाम झालाय चोर किशोर बदनाम झालाय चोर हा नट किशोर. बदनाम झालाय तो आनंद किशोर. बदनाम झालाय तो आनंद किशोर. अडवूनी वाट थोडी तो मार उभा राही खेळूनी आडमार्गी गाठुनी. उभा राही खेळूनी आई मार्गी काढूनी. काय सांगू आज याला नालाच कंठ गाठुनी कोण बोले भेटुनी. आला कंठ काढूनी कोण बोले वेळूनी. वाजवी गोड ती बासुरी गुंतले मन जादूगिरी करून ताळे चोरावर मोर करून ताळे चोरावर मोर. बदनाम झालाय चोर किशोर हा बदनाम झालाय चोर किशोर. बदनाम झालाय तो आनंद किशोर. बदनाम झालाय तो आनंद किशोर. कंसाचा काळ नंदाचा बाळ सबळ दृष्ट गाडुनी यमसदनी धाडुनी पुतना मारी हा गिरधारी सारे असुर गाडुनी यमसदनी धाडुनी. ज्ञानी कवी अनुभवी गातो सचिन गाणी नवी संत बसले ज्ञानी रसिक समोर. बदनाम झालाय चोर
हा नंद किशोर आवर्ती घेतले म्हणून सांगतो तुमच्या रसिक जनांच्या आणि या ठिकाणी गांगेश्वर मित्र मंडळाच्या बोलण्यानुसार सूचनेनुसार कार्यक्रमाची सांगता एक मुखडा फक्त माझ्या प्रश्नपदाचा तो प्रश्नपद असा आहे बुवांकडे मी दिलेला आहे त्यांनी परवा सांगतात की गणराय आणि भगीरथ हे उत्तर मला मान्य नाही शकत माझी परंपरा आहे गुरु परंपरा आहे आम्हाला खोटं बोलवलं शिकवलं नाही जे उत्तर खरं असेल ते रंगमंचावर मान्य करावं ही आमची प्रथा आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे हा संघर्ष तुमचा आणि माझा आत्ताचा नवीन नाही मूळ कवी शीघ्र कवी वासू आणि मुंगळे आणि बाबू रंगिले घराणे हा संघर्ष गेले 50-60 वर्षाचा संघर्ष आहे आम्ही अनेक तुमचे विषय बोललेला आहे तुम्ही 2-4 मला परवानगी दिलेला आहे हा संघर्ष आपला जुना आहे खोटं बोलायचं नाही मी तुम्हाला आवर्जून विनंती सांगतोय मी बुवांना विचारलाय प्रश्न साधा सोपा सरळ विषय आहे जास्त कठीण नाही मला वाटतं 2-4 वर्षात फुटेल अशी अपेक्षा मला म्हणायचं आहे का कारण लोकांनाही काहीतरी मिळालं पाहिजे मी बुवांना विचारलं दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आलं त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय शाहीर एक विनंती तुम्हाला फक्त ग्रंथाचं नाव मला सांगायचं जसं तुम्ही तुरेवाले सगळे म्हणता ना की हाच ग्रंथ पाहिजे हाच अध्याय पाहिजे हीच ओवी पाहिजे तच आम्ही मान्य करू का बाकीच्या दुसऱ्यां जर दुसऱ्या ग्रंथात लिहिलं असेल आणि उत्तर ते असं तर मान्य नाही करणार तुम्ही चुकीचं आहे मी फक्त तुम्हाला सांगतोय काय ग्रंथाचं नाव सांगायचं मला ग्रंथ इथं आणायचा पण नाही मी उत्तर मान्य करेन आणि तुम्ही परवा बोललाय तुम्ही माझे देणं करी नाही मी तुमचा देणं करेन असलो तर 5 रुपये सांगा तुम्ही आल्यावर पण आपण दोघेही शाहीर या रसिकांचे देणं करी आहोत आणि म्हणून तुम्हाला विषय दिलाय शेवटचा मुखडा शेवटचा मधला आणि कार्यक्रमाची सांगता बक्षीस संतेज म्युझिकल ग्रुप शाहीर तेजल पवार मॅडम आणि पूर्ण टीम उत्कृष्ट आवाज आणि 200 रुपयांचं तेजल पवार मॅडम निश्चितपणे हजर आहेत पालकर दादा वगैरे सगळी टीम असणार निश्चितपणे आणि त्यांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा म्हणायचा आहे काय बुवांना सांगितलं एक यांच्याकडचे शाहीर परवा आले ते गणामध्ये मला म्हणतात यांच्यातलेच आहेत ते म्हणतात गणामध्ये देवा अभिमान कमी कर देव काय करील तुला देव सगळा येऊन तुझा करणार मग तू काय करणार जन्माला येऊन माणसाच्या म्हणतात देव गणाला सांगतात ते आळवतात की यांचा अभिमान कमी करू मला देव तुला काय करी दुसरा एक बुवा आणखी यांच्याकडचा काय तिकडं लांजावाल्यालाच लय येडा असू द्या बुवानं मी बोलत नाही बुवा माझा चांगला आहे बुवा लय माझा भारी आहे अभ्यासू आहे यांच्याकडचे बुवा म्हणतात की पत्त्याचे घे म्हणजे हे पत्ते पिसायचे यांची कामं आहे आणि हे विषय तिकडे टाकतात म्हणून मी मुद्दाम विषय बांधलाय माझा प्रश्नपद यंदाचा मुद्दाम कसा बांधलाय तो ऐका म्हणायचा हारे 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 हम तो दिल से हारे शाहिरांचा विषय माझ्यावर आहे तो शाहीर पहिल्या बारीत येऊन सांगतील दुसऱ्या बारीत पाठपुरावा मी करणार आहे मी सांगितलंय परवाच्या बारीमध्ये पण माझी विनंती आहे त्यांना की त्यांची सुद्धा बारी त्यांची सुद्धा बाजू समाजाने ऐकावी कारण चांगला शाहीर आहे होतकरू शाहीर आहे बाबू रंगेले घराण्यातील शाहीर परंपरा आहे खोटं बोलणारे शाहीर नाही त्यांचाही मला अभिमान आहे म्हणून त्यांनाही त्यांची बाजू मांडण्याची पूर्ण संधी मित्रांनो तुम्ही द्यावी ही मला माझी तुमची सर्वांच्या चरणी विनंती आहे म्हणायचं आहे खेळ नव्हे हा शाहीर 52 पत्त्याचा इथे चालतो बोलबाला सत्याचा उत्तर द्यावे सवाल माझा नित्याचा यावे नीट अभ्यास करून मग जारे 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 गणपती भगीरथ अकलेचं तारे तोडायचे नाही परफेक्ट उत्तर असेल मान्य करणारा शाहीर आहे ग्रंथ इथं उपस्थित तुमचा नसेल फक्त नाव सांगायचं मला ग्रंथ कुणाच्याही घरात असो मान्य करणारा शाहीर आहे म्हणून सांगतो सारे 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 नको अकलेचे तोडू तारे अरे झारे गड्या झारे नको अकलेचे तोडू तारे सारे
जा रे गुरु घरी जा रे. फुकटचे नाही तोडायचे. बुवाला वाटतं लय बुवा अभ्यासू, एवढा दासबोध आणायचा आणि फुकटच्या ओव्या चिटकून आणून वाचून दाखवायच्या. तुम्ही अभ्यास करत नाही. तुम्हाला कृष्णाचं स्वरूप सांगता आलेलं नाही. कांदा म्हणतात कांदा, तुमचा असा बांधा करीन बुवा. खोटी उत्तरं द्यायची नाही. यांना वाटतं मी लोकांची मन जिंकीन. खोटी उत्तरं देऊन मन जिंकता येत नाही. शाहीर तुम्हालाही सांगतो, चांगले शाहीर आहात, घरंदाज आहात, स्वतः सांगतात खानदानी आहे, खानदानी आहे. आम्ही कोण आहोत? आम्ही काही गोट्या केला आलोय म्हणून सांगतो. तुम्हाला पहिल्या फेरीसाठी शुभेच्छा देतो. दुसरी फेरी मित्रांनो बघून जा. खरी मजा बाकी आहे, पिक्चर अभि बाकी आहे म्हणून सांगतो. धन्यवाद.